कणाकणामध्ये जपते अजूनही संस्कृतीचा झरा, कशास फिरतो वनवन शहरी आपला गाव बरा. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण खरसुंडी देवाविषयीची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर गावाविषयीची पण थोडी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सर्वांना शुभ सकाळ. आता वाजले सकाळचे 7 आणि आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर ॲक्च्युली आज आहे पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी गर्दी भरपूर असते मंदिरामध्ये. सो वाटलं की आपण लवकर सकाळी जाऊन दर्शन व्यवस्थित घेऊन यावं, म्हणून आम्ही सकाळी चाललो आहे. तर आम्ही केरळमधून आल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे. नेहमी आम्ही केरळवरून आलो का दुसऱ्या दिवशी मंदिरमध्ये जातो, म्हणजे सोनासीला जातो आणि करसुंडीला जातो आणि नंतर मग जे काही आपलं काम रुटीन आहे ते आम्ही करतो. ये की पप्पा, लिफ्ट आली, कन्फ्युजनमध्ये जाऊ नका. ये पप्पा. पप्पा केला मे बी आणि आज दत्त जयंती पण आहे. तर आम्ही देवाला पण जाणार आहे, प्लस नंतर दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्त जयंती पण साजरी होताना तिथं आम्ही फुलं टाकण्यासाठी जाणार आहे. असं आहे आमचं आजच्या दिवसाचं प्लॅन. गाव म्हटलं ना, गावाविषयी किती आणि कसं बोलावं तेच कळत नाही. एवढं प्रसन्न वाटतं ना आम्हाला इथं गावी आल्यानंतर. मस्त, आम्ही एक क्षण विसरू शकत नाही गावी आल्यानंतरचा. गाव म्हटलं म्हणजे हिरवळ आली, पक्ष्यांची किलबिलाट आली, प्राण्यांचे आवाज, अद्भुत निसर्ग सौंदर्य. शहरातील धावपळीच्या जीवनापेक्षा गावातील शांत जीवन कधीही चांगलेच असते. जास्त करून लोकांचा जन्म हा खेडेगावातच झालेला असतो, पण नंतरच्या काळात नोकरीनिमित्त म्हणा किंवा बिझनेस निमित्त म्हणा लोक खेड्यातून शहराकडे जातात. पण कोणीच आतापर्यंत आठवणीतलं आपलं गाव कधीच विसरू शकत नाही. नेहमी लोक कितीही सिटीमध्ये हॅपी राहत असली तरी आपलं गाव म्हणजे आपलं आठवणीतलं गावच असतं. ते हृदयात कोरलेलं असतं, ते आपण खुडू शकत नाही किंवा त्या आठवणीही आपण खुडू शकत नाही. सो चला, ह्याच्यावर मी एक छोटीशी कविता तुम्हाला ऐकवते. माझ्या आठवणीतलं गाव, हृदयात भरून उरलेलं माझं गाव. पहाटे आकाशात बघितल्या छटा बदलताना, कोवळ्या सूर्यकिरणासोबत पक्षी आकाशात झेपवताना, मन नेहमी घेतं धाव माझ्या आठवणीतलं गाव. हृदयात भरून उरलेलं माझं गाव. आकाशाच्या छताखाली आनंद चांदण्याचा, नदी डोंगर आणि हिरवळीचा. कोरलं आहे मनात एकच नाव, माझ्या आठवणीतलं गाव. हृदयात भरून उरलेलं माझं गाव. मुसळधार पाऊस आणि नदीचा पूर, घोंघवणारी वावटळ, माझ्या आठवणीतला गाव. माझ्या हृदयात भरून उरलेलं माझं गाव. ही कविता ऐकताना ना असं वाटतं की ऐकतच राहावं, कारण प्रॉपर जी गावामध्ये परिस्थिती आहे, गावामध्ये आल्यानंतर कसं वाटतं ती पूर्ण कल्पना याच्यात त्यांनी सांगितलेली आहे. आणि शहरामध्ये राहणाऱ्या माणसांच्या मनात ॲक्च्युअलमध्ये काय चाललेलं असतं ते पण या कवितामध्ये आहे. सो त्यांना नेहमी असं आठवतच राहतं. तर मस्त आहे कविता. सो आता सेकंड कविता पण आपण बघू, ती पण एकदम मस्त आहे. जन्मभूमी ही साद घालते परतून येई खरा, कशास फिरतो वनवन शहरी आपला गाव बरा. काळी आई इथे नांदते, मुखी जगाच्या घास भरवते, कणाकणामध्ये जपते अजूनही संस्कृतीचा झरा, कशास फिरतो वनवन शहरी आपला गाव बरा. बालपणीचे सखी सोबती सुख दुःखाला धावून येती, नात्यामधल्या माणुसकीचा अर्थ गवसतो खरा, कशास फिरतो वनवन शहरी आपला गाव बरा. परिवाराचे सौख्य लाभते, संस्काराने कुटुंब घडते, मायेच्या त्या छाताखाली पुन्हा विसावू जरा, कशास फिरतो वनवन शहरी आपला गाव बरा. तर ही पण कविता तुम्हाला आवडली असेल. मला तर खूपच आवडली. म्हणजे जी परिस्थिती आमच्या मनामध्ये असते, जे काही आम्हाला वाटतं ते या कवितात त्यांनी सांगितलं आहे. सो फायनली आम्ही आता इथं सोनासीद मंदिराजवळ आलो आहे. आज आहे पौर्णिमा, म्हणून गर्दी भरपूर असणार आहे. तर पौर्णिमा असते त्या दिवशी गर्दी भरपूर असते. तर मंदिराच्या आतमधला पूर्ण व्ह्यू मी काही काढू शकणार नाही, कारण गर्दी पण भरपूर असते. आणि दर्शन घ्यायला आल्यानंतर, व्यवस्थित दर्शन झाल्यानंतरच मी नेहमी व्हिडिओ काढते. बट आज गर्दी भरपूर असणार आहे. आमच्यात भावकीतली पण बरीचशी लोक येतात देवाला. सो फक्त बाहेरचा व्ह्यूच तुम्हाला बघायला भेटेल. आणि इथे बघा मुलीने किती सुंदर रांगोळी काढली.
नंतर मी पूर्ण माहितीसह देवाचा व्हिडिओ बनवणार आहे, सो तोही तुम्ही नक्की बघा. तर दर्शन अगदी मनासारखं झालं, मस्त प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. नेहमी दर्शन घेतल्यानंतर आम्ही 5-10 मिनटं इथं बसतो आणि आत्ता आम्ही चाललो आहे दुसऱ्या मंदिरामध्ये. तर इथून आम्ही करसुंडीला जाणार आहे. सो रोडचा व्ह्यू काही मी काढलेला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. तर आत्ता आम्ही करसुंडीमध्ये पोहोचलो आहे. तर आता जस्ट जवळच आहे मंदिर. आता इथं पण भरपूर गर्दी आहे कारण म्हटलं ना पौर्णिमा आहे म्हटल्यावर गर्दी भरपूर असते मंदिरामध्ये. सो आता आम्ही इथं ना हार वगैरे घेण्यासाठी आलो आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे करसुंडीचा सिद्धनाथ. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये खरसुंडी सिद्धनाथाचे प्राचीन देवस्थान आहे. श्री सिद्धनाथाचे मंदिर दक्षिणाभिमुखी पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते. या ग्रामदेवतेची आख्यायिका अतिशय मनोरंजक आहे. मायाप्पा गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिद्धनाथाच्या कृपेने त्याच्या खिलारीतील एका कालवडीच्या स्तनातून दुधाची धार सुरू झाली. या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून 2 लिंग तयार झाली. म्हणून या स्थानास खरसुंडी सिद्ध खरवस शुंड सिद्ध असे नाव प्राप्त झाले. या देवाची यात्रा चैत्र यात्रा वर्षातील महत्त्वाची यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकमधून देखील भाविक येतात. या यात्रेत सासनकाठ्या, मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासारखा असतो. गाभाऱ्यावर सुमारे 150 फूट उंचीचे शिखर आहे. श्री सिद्धनाथ मंदिराचा दिवस नित्य पहाटे 4 वाजता सनई चौघडा वादाने सुरू होतो. खरसुंडी गावातील पुजारी मंडळीकडून सिद्धनाथाची विविध स्वरूपात पूजा बांधली जाते. भल्या पहाटे श्रीच्या मूर्तीसह गरम पाण्याने स्नान घालण्यास येते. देवांना कौल लावला जातो. त्यानंतर श्रीची सुंदर अशी पूजा बांधण्यात येते. दररोज श्रीची वेगवेगळ्या स्वरूपात पूजा करण्यात येते. पूजेसाठी विविध प्रकारचे पाणी वापरतात. त्यामध्ये घोडा, हत्ती, नाग, सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात. या पूजा अशा प्रकारे बांधल्या जातात की बघणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फिटते. या ठिकाणी सासनकाठ्याची परंपरा अतिशय प्रसिद्ध आहे. नवसाच्या सासनकाठ्या, मानाची सासने श्री सिद्धनाथाच्या पालखीवर मुक्तपणे भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करतात. यावेळी भाविक गुलालाने अक्षरशः न्हावून निघतात. खरसुंडी नगरातील मंदिर परिसर, गावातील सर्व रस्ते, गावचा परिसर गुलालाने व भाविकांनी खचाखच भरलेला असतो. नाथबाबाच्या नावानं चांग भलं, सासनाचं चांग भलं च्या घोषणा परिसरात दुमदुमलेल्या असतात. ढोल ताशाच्या निनादावर सासनकाठ्या नाचत असतात. हे मनोहारमायी दृश्य नजरेत साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक येथे हजेरी लावतात. आय होप फ्रेंड्स की मंदिराची पूर्ण माहिती तुम्हाला भेटली असेल आणि आमचं पण दर्शन एकदम मस्त झालं. छान वाटते, मनाला एकदम हलकं हलकं वाटते. तर आम्ही इथूनच शेवचिवडा पण घेतला आहे. आम्ही नेहमी इथं दर्शनाला आलो का जाताना शेवचिवडा घेतो आणि खात खात घरी जातो. तर आम्ही आता इथूनच घरी जाणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याच्या पुढे पण मी आटपाडीचं बरेचसेच ब्लॉग टाकणार आहे आणि मी केरला टूरचे पण बरेचसेच व्हिडिओ टाकलेले आहेत. जर तुम्ही ते पण बघितलं नसेल तर नक्की प्लेलिस्ट चेक करा. तर व्हिडिओच्या एंडला मी प्लेलिस्ट लावते, तर तुम्ही जस्ट क्लिक केलं तरी पण तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. जर तुम्हाला आपल्या देवाविषयी सांगितलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून सर्वांनाच आपल्या देवाविषयीची माहिती समजेल आणि कशा पद्धतीने देवस्थान इथं स्थापन झालं ते पण त्यांना कळून जाईल. सो थँक यू फॉर वॉचिंग. फायनली आम्ही घरी पोहोचलो.